नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल ही इयत्ता 9वीचं राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण अभ्यासणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचं स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी आपण मागच्या पाठामध्ये समजून घेतले. या पाठामध्ये आपण परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप समजावून घेणार आहोत. परराष्ट्र धोरण म्हणजे नेमकं काय, तर सर्व देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. त्यातील कोणतंच राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसतं. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये परस्पर अवलंबन असतं. परस्पर अवलंबन मात्र काही मोजक्याच देशाच्या फायद्याचं किंवा हिताचं असता कामा नये. ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचं असावं म्हणून प्रयत्न करावे लागतात. कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते निर्णय विचारपूर्वक घेणं यालाच आपण परराष्ट्र धोरण असं म्हणतो. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणून राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व आहे. यानंतर अभ्यासूयात राष्ट्रीय हितसंबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतलं. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. म्हणून परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजले पाहिजे. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना, आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हितसंबंधामध्ये समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असं म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये कोणत्या घटकांचा समावेश करता येईल, तर आपल्या देशाच्या सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि अखंडतेचे रक्षण करणं म्हणजे संरक्षण हे एक सर्वोच्च राष्ट्रीय हित असतं. आर्थिक विकास हेही महत्त्वाचं राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचं जतन करणं अवघड जातं. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हेही राष्ट्रीय हित मानलं जातं. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरणाचा नेमका संबंध काय, तर संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखलं जातं. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्ट मानली जातात, तर परराष्ट्र धोरण ही ती प्राप्त करण्याचं साधन ठरतं. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधांमध्येही बदल होतात. त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणूनच परराष्ट्र धोरण हे प्रवाही असते. यानंतर अभ्यासूयात परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवतानाही अनेक घटकांचा परिणाम त्यावर होतो. क्रमांक 1, देशाचं भौगोलिक स्थान. ज्यावेळेस आपण देशाचा नकाशा अभ्यासतो त्यामध्ये आपण जगाच्या नकाशामध्ये कोणत्याही राष्ट्राचं भौगोलिक स्थान आपल्याला पाहता येतं. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत. काही राष्ट्र देशाच्या आजूबाजूला किंवा अनेक देशांच्या शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता या सर्व बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्यावे लागतात. त्यानंतर क्रमांक 2, राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं स्थान असतं. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य असणाऱ्या व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतल्या घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यावर त्यांचा परिणाम दिसून येतो. त्यानंतर क्रमांक 3, अर्थव्यवस्था. आधुनिक काळामध्ये कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट बनले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला परराष्ट्र धोरणावर 2 प्रकारे परिणाम झालेला दिसून येतो. क्रमांक 1, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणात आकार देतात. क्रमांक 2, सध्याच्या जागतिक व्यवस्थेमध्ये आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितते जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. त्यानंतर क्रमांक 4चा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन संबंध सुधारण्यात मोठं योगदान दिलेलं आहे.
त्यानंतर क्रमांक 5वा घटक तो म्हणजे प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही एक महत्त्वाची भूमिका निभावतात. यानंतर अभ्यासूयात भारताचे परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेणार आहोत. 1947 झाली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केलेलं आहे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीत विकसित झालेले आहे. भारतीय संविधानाच्या कलम 51 विषयी माहिती घेऊयात. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता स्थापन करणं, राज्यात न्याय आणि सन्माननीय संबंध प्रस्थापित करणं, आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वाढीस लावणं, त्याचबरोबर लवादाच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामयरित्या सोडवणूक करणं इत्यादी कलम संविधानाचे कलम 51 मध्ये तरतूद केलेल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्ट सांगता येतील. त्यामध्ये शेजारी देशाशी व अन्य देशांचे मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणं, राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणं, भारताच्या ऐक्यतेचे व एकात्मतेचे रक्षण करणं, दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं ही जबाबदारी त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणं. यानंतर आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेऊ. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपल्याला 2 टप्प्यांमध्ये घेता येईल, कारण पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा, तर 1990 ते आजपर्यंतचा असा असेल. भारताचा परराष्ट्र धोरणामध्ये सुरुवातीचा टप्पा नेमका कसा होता, तर पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळामध्ये केली. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला, आंतरराष्ट्रीयवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर 3 बाबींचा प्रभाव होता. क्रमांक 1, सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यानंतर क्रमांक 2, पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोके विचारात घेण्यात आले. आणि क्रमांक 3, स्वावलंबनाचा आग्रह धरण्यात आला व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य सांगता येईल. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळामध्ये झाला. ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली, परंतु काही आफ्रो-आशियाई देश अमेरिका व सोव्हिएत युनियन यांचे शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांचे सदस्य झाले, त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. त्यानंतर यथावकाश जे देश शीतयुद्धकालातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्ततावाद संकल्पनेला पाठिंबा दिला. शांतता आणि स्वातंत्र्य ही 2 तत्वे अलिप्ततावादी धोरणाची प्रमुख तत्वे झाली. या काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947 ते 48 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झालं. 1971 मध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धाने पाकिस्तानमधून वेगळे होऊन स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचं स्थैर्य होतं. दक्षिण आशिया एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला होता. 1974 मध्ये भारताने अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली. चीनबरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला. सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीसही सुरुवात केली. त्यानंतर पहिला टप्पा अभ्यासूयात, तो म्हणजे 1947 ते 1990. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला, त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं, विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणं याला त्या काळात प्राधान्य होतं. अलिप्ततावादी धोरणांमुळे भारताला आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्तांकडून मदत मिळवणं शक्य झालं. संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळामध्ये भर होता, त्यासाठी तंत्रज्ञान आयात करण्यात आलं.
सोव्हिएत युनियन, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी यासाठी भारताला सहाय्य केलं. या कालखंडामध्ये भारताला काही आव्हानांना सामोरे जावं लागलं. त्यामध्ये पाकिस्तानशी संघर्ष आणि बांगलादेशाची निर्मिती तसेच चीनशी संघर्ष यांचा समावेश होतो. 1974 भारताने अणुचाचणी करून आण्विक संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. त्यानंतर दुसरा टप्पा 1991 ते आजपर्यंतचा भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले. शीतयुद्धोत्तर काळात राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही. परराष्ट्र धोरणात अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झाला. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं. त्यामुळे साहजिकच शेजारी देशांबरोबर व्यापारात वाढ झाली. जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला. आर्थिक विकास दर वाढवण्याचे प्रयत्नही त्या काळामध्ये होऊ लागले. 1990 नंतरच्या दशकात आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजे सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी असणारे आपले आर्थिक संबंध अधिक बळकट झाले. इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यांच्याशी आपली देवाणघेवाणही अधिक वाढली. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला. उदाहरणार्थ G20 आणि ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांचा जो संघ आहे त्याच्यामध्येही भारताने आपलं स्थान मिळवलं. अमेरिकेबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत. परस्परांवर विश्वास वाढला. आंतरराष्ट्रीय समूहात देखील भारताचं स्थान उंचावलेलं आहे. भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग यांचाही अभ्यास आपण इतिहास, भूगोल किंवा रसायनशास्त्र या विषयामध्ये केला आहे. अणुशक्तीचं महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते. ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील मुख्य उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करणे ही त्याचे एक महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. त्यानुसार 1974 साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्र निर्माण केली. अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रे तयार केली आणि त्यासाठी वायुदल आणि नौदलही आपले सक्षम करण्यात आलेलं आहे. भारत आता एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, परंतु एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आपण स्वीकारली आहे. निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारत सातत्याने पाठिंबा देत आहे, कारण जगात शांतता व सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका सद्यस्थितीमध्ये आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा दुसरा जो पाठ आहे तर तो पाठ भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल हा शिकला. धन्यवाद.